नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, ज्ञानार्जन किंवा शिकणं ही एक सक्रिय निरंतर चालणारी अशी प्रक्रिया आहे. खरं तर आपण अनुभवातून जे काही शिकतो ना ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. आपल्या स्मृतीपटलावर ते असं होतं ना की आपण कधीही विसरू शकत नाही. ही एक अशी प्रणाली आहे ज्या योगे अनुभवाचे रूपांतर व ज्ञानाची रचना होते. आणि म्हणूनच अनुभवात्मक शिक्षण ही आता एक सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती ठरू लागली आहे. पण मुळात हे शिकणं म्हणजे कसं शिकायचं आहे, कशा पद्धतीने त्याचा अवलंब आपल्या रोजच्या जीवनात आपण करू शकतो आणि आपला विकास जास्तीत जास्त करू शकतो, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला आजच्या कार्यक्रमात घ्यायची आहे. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे अनुभवात्मक शिक्षण आणि खेळ. अनुभवात्मक शिक्षण आणि खेळ या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण नेहमीच आपल्या इथे तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत लेखक श्रीकांत शिराळकर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे सर मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून काम करत असून 35 वर्षाहूनही अधिक असा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत. तंत्रज्ञानावर आधारित अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि तसेच अनेक लेखकांना सुद्धा ते मार्गदर्शन करत असतात. HSNC युनिव्हर्सिटीच्या त्यांच्या कम्प्युटर सायन्सवरील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कार्यक्रमांसाठी अभ्यास मंडळावर सुद्धा ते आहेत. IT थ्रू एक्सपिरियन्शियल लर्निंग या त्यांच्या 2016 लिखित पुस्तकात आपल्याला अनेक उत्तरं मिळतात, ज्यात त्यांनी अनुभवात्मक खेळातून संकल्पनांची ओळख आणि त्यांचा वापर याची सविस्तर माहिती दिलेली आहे. हे अनुभवात्मक खेळ म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा वापर आपण कसा करायचा, या सगळ्यांबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, चर्चा करूया. आजचा विषय आहे ना खूप वेगळा आहे. जसं आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट जेव्हा आपण अनुभवातून शिकतो तेव्हा ती आपण कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच तंत्रज्ञानाचा, त्याच संरचनेचा वापर करून खरं तर तुम्ही खूप प्रोग्रामिंग केलेलं आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत आणि कशा कशा पद्धतीने अनेक आपल्या उपक्रमांद्वारे, म्हणजे भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये सुद्धा याचा वापर कसा करण्यात आला आहे आणि लोकांना आपण कसं प्रशिक्षित केलेलं आहे, या सगळ्यांविषयी आज आम्ही अख्ख्या कार्यक्रमात सविस्तर तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. नक्की. पण मला सुरुवातीला असं विचारायचं की ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती नक्की काय आहे आम्हाला सांगा. ह्याला आपण मी फार छोटे छोटे एक्झाम्पल देऊन सांगतो, म्हणजे कळेल लोकांना की जसं आता आपण एक बाळ असतं. बाळ जेव्हा त्याच्या पहिला म्हणजे उभं राहायची जी त्याची प्रयत्न असतो त्याच्यामध्ये जेव्हा पुष्कळशे त्याचे जे अनुभव असतात पडण्यात तर त्याच्यामधनं नंतर मग जेव्हा तो पहिलं पाऊल घेतो, हे ऍक्च्युली अनुभवात्मक शिक्षणच आहे. आता दुसरे एक्झाम्पल जे आपल्याला, आणि जसं एकदा शिकल्यानंतर त्या बाळाला कधी पण परत म्हणजे पायी चालवायला कधी असं परत अडथळे येत नाही. तसंच आता स्विमिंग आहे. म्हणजे पोहण्याकरता तुम्हाला जर एक PPT दिली किंवा एक तुम्हाला पुस्तक दिलं, त्यांनी नाही येणार. तुम्हाला अनुभव घ्यावा लागणार आणि एकदा त्या पाण्यामध्ये पोहताना तुम्हाला जो अनुभव घ्याल आणि तुम्हाला स्वतःला तरंगता येईल, त्याच्यानंतर तुम्ही कधी विसरणार नाही. असे खूप अनेक उदाहरणं आहे. जसं सायकलिंग करता आपल्याला सायकलवरती बसावं लागतं आणि सायकल जेव्हा तो बॅलन्स आपल्याला येतो त्याच्यानंतर आपण कधी विसरत नाही. तर अनुभवात्मक शिक्षण हे जसं तू बरोबर इंट्रोड्यूस केलं की एकदा शिकल्यानंतर मग कधी विसरायला नाही होत आणि ते फार डीप रूटेड असतं. त्यामुळे त्याचा उपयोग खूपच छान होतो. खरं. मला असं विचारायचं की ही जी संकल्पना आहे किंवा जी कॉन्सेप्ट आहे त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, हे खरंच आम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. याच्या प्रेरणाच्या मागे 2-3 असे इन्स्टन्सेस आहे. जसं लहानपणी मी म्हणजे 9वी मध्ये होतो तेव्हा शोले पिक्चर रिलीज झाला होता आणि तर माझा एक मित्र होता ज्याला असे मूवीज बघायला खूप आवडायचं. त्या मित्राला शोलेचे डायलॉग अक्षरशः जसं तो कॅरेक्टर बोलायचा तसं अगदी सगळं पाठ होतं आणि त्याच मित्राला हिंदीच्या कवितेचं टायटल पण लक्षात नाही राहायचं. तर हे एक माझ्या मनात त्या दिवसात जेव्हा मी हे एक्सपिरियन्स केलं होतं ते कुठेतरी होतं.
आता त्याच्यानंतर जेव्हा माझा मुलगा त्याला मी एकदा ट्रान्सफॉर्मर नावाची एक पिक्चर आहे त्याला घेऊन गेलो होतो, तिथे तो मला प्रत्येक कॅरेक्टरच्या टेक्निकल डिटेल्सबद्दल एवढं इंटरेस्टिंगली सांगत होता की मला आश्चर्य वाटत होतं ह्याला कसं काय माहिती एवढं. पण ह्या दोन्हीमध्ये म्हणजे त्या मित्रामध्ये आणि मुलामध्ये कॉमन गोष्ट अशी होती की त्यांना सब्जेक्टबद्दल खूप इंटरेस्ट होता. आणि त्या इंटरेस्ट करता मला लक्षात आलं की कोणत्याही सब्जेक्टशी इंटरेस्ट करायकरता तुम्ही जर त्याला खेळाच्या स्वरूपात जर त्याला इंट्रोड्यूस केलं तर तो सब्जेक्ट खूप लवकर समजला जातो आणि त्याला खेळायला त्याला आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये तर शिकता पण येतं. खरंय. तर हा त्यामुळे तो अनुभवात्मक शिक्षण हा काही नवीन सब्जेक्ट नाही. म्हणजे अनुभवात्मक शिक्षणाबद्दल खूप तंत्रज्ञ किंवा अकॅडमिशियन्स यांनी सगळे प्रयोग केलेले आणि त्यांचे पूर्ण डिटेलिंग आहे. पण खेळाला इंट्रोड्यूस करून त्याला इंटरेस्टिंग बनवणं हे एक चांगलं कॉम्बिनेशन करून मी पुष्कळ प्रयोग केले आणि खूप त्याचा जेवढ्यांदा त्याचा जो प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे अजून त्याचा मला म्हणजे एनकरेजमेंट मिळाली आणि मी अजून त्याचं वापर. तर त्याच्यामुळे माझं मग इन्व्हॉल्वमेंट, कारण त्याची जी इफेक्टिव्हनेस मी बघत होतो, त्याचा जो प्रभाव बघत होतो, त्याच्यामुळे मला ते अजून खेचत गेलं त्याच्यामध्ये. आणि मी त्याच्या म्हणजे आता हे खूप वर्ष झाले, मला जवळजवळ 20 वर्षापासून प्रत्येक जी पण मला संधी मिळते त्याच्यामध्ये मी गेम इंट्रोड्यूस करतो. खरे सर, जसं आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक संधी मिळते त्याच्यामध्ये तुम्ही तो गेम किंवा इंट्रोड्यूस करत असतात, नवीन नवीन संकल्पना राबवत असता आणि जास्तीत जास्त त्या प्रेरणेने तुम्ही ह्याचा म्हणजे प्रचार आणि प्रसार करत आहात. पण ही कॉन्सेप्ट शिकवताना किंवा ही संकल्पना शिकवताना मला नक्कीच वाटतं की खूप साऱ्या आठवणी पण असतील तर त्या सुद्धा थोड्याशा आमच्याशी शेअर करा ना. नक्की. आता म्हणजे एक आंधळी कोशिंबीर असा आपण लहानपणी खेळ खेळलेला आहे. तर आंधळी कोशिंबीर ह्या खेळाचा मी वापर मॅनेजमेंट प्रशिक्षणामध्ये पण वापर केलेला आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट जो एक सब्जेक्ट असतो इंजिनिअरिंगमध्ये तेथे पण वापर केलेला आहे. आणि तर त्यामध्ये पुष्कळदा काय होतं की आता आंधळी कोशिंबीर असा आपण खेळ तयार केला एका क्लासरूममध्ये, तर खूप गमती होतात. म्हणजे ते कारण ते कम्युनिकेशन पूर्ण म्हणजे जसं एक फारच गमतीदार ऑब्झर्वेशन आहे माझं. लोकांना पट्टी बांधली डोळ्यावर तर ते त्यांचं तोंड पण बंद होतं. म्हणजे मला जवळजवळ 200 प्रयोग असे मी बघितलेले, त्याच्यामध्ये फक्त क्वचितच असं कोणी असेल की ज्याचं पट्टी बंद केल्यानंतर पण तो बोलत होता. पण अदरवाईज लोकांना असं वाटतं की डोळ्यावरती पट्टी म्हणजे त्यांचं तोंडावरती पण पट्टी. तर एक गमतीदार म्हणजे अनुभव आहे. पण तो ह्युमन्स म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं की कुठे काय गोष्टी छोट्या छोट्या अशा गोष्टींमुळे शिकायला मिळतं. पण आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं आपण खरं तर ही पॅन्डेमिक आणि 2 वर्ष सगळाच काळ सगळ्यांनीच अनुभवलेला आहे. मग आत्ताच्या या परिस्थितीमध्ये असे काही प्रयोग केले आहेत का आणि ते कोणते केले आहेत, कशा पद्धतीने? आत्ताच्या प्रयोग म्हणजे आता मध्ये पॅन्डेमिकमुळे चांगलंच डिस्रप्शन झालं होतं. पण पॅन्डेमिकमुळे काय झालं की ही एक संधी आपल्याला सगळ्यांना मिळाली की आपण म्हणजे मी घरी बसून पण खूप वाईड ऑडियन्सला एंगेज करून आणि त्यांच्याबरोबर काही खेळ संवाद साधू शकतो. तर मी पुष्कळ प्रयोग केलेले याच्यामध्ये पण. आणि फॉर एक्झाम्पल आता काही दिवस पूर्वीच एक शाळेकरता म्हणजे कॉलेज करता इनोव्हेशन म्हणजे नवीन इनोव्हेशनवरती कसं गेम्स तयार करायचे त्याच्यावरती एक खूप चांगला प्रयोग झाला होता. आणि तो पूर्ण ऑनलाईनच होता. म्हणजे सगळे मुलं पण घरून पार्टिसिपेट केलं त्यांनी आणि खूप चांगला प्रतिसाद होता. तर सगळे तंत्र वापरून घेतले होते. तर त्याच्यामध्ये म्हणजे खेळ एका बोर्डरूम मध्ये पण करू शकतो. म्हणजे जसं एकदा मी इथे आपली मुंबईची एक प्रसिद्ध कंपनी आहे केमिकल कंपनी, त्याच्या बोर्ड मेंबर्सला खेळता खेळता त्यांना ते लोक ERP इम्प्लिमेंट करत होते. तर त्यांना त्या बोर्ड मेंबर्सला जेव्हा खेळवलं तर मला पण आश्चर्य वाटलं होतं की बोर्ड मेंबर एवढ्या वेळ कसं काय राहू शकतात आणि खेळतील का ते. पण ते खूप जोमाने खेळले होते आणि तो इफेक्ट म्हणजे खूपच छान होता.
वा. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की खेळ ही संकल्पना आहे ती फक्त लहान मुलांच्या बाबतीत किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये, असंच नाही तर सर्वव्यापी आहे. आपण सगळ्यांवर त्याचा अवलंब करून त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना खेळायलाही देऊ शकतो. एक्झॅक्टली हाच माझा मुद्दा म्हणजे आपल्या आजच्या प्रोग्रामच्या थ्रू कन्व्हे करायचा आहे की हे नुसतं ट्रेनिंग करता नाही किंवा हे नुसतं एज्युकेशन करता नाही किंवा हे फक्त मॅनेजमेंट ट्रेनिंग करता नाही किंवा हे फक्त ERP असा किंवा असे कॉम्प्लेक्स सब्जेक्टला शिकवायचं. ऍक्च्युली ह्याचा वापर सगळीकडे आपण करू शकतो. आणि एक्झाम्पल म्हणजे आता गव्हर्नमेंट पुष्कळ ज्या प्रोग्राम्स लॉन्च केलेले आहे, आपल्याकडे स्लाइड आता एक स्लाइड म्हणून दाखवूया की जसं म्हणजे हा एक मोठ्या अकॅडमिशियननी पुष्कळ प्रयोग करून त्यांनी हा पिरामिड बनवला होता की त्याच्यामध्ये म्हणजे कन्फ्युशियस आणि आयन्स्टाईनचे पण स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. कळतं की जसं नुसतं आपण लेक्चर जर बघितलं किंवा ऐकलं त्याच्यामध्ये आपली थोडंसं निष्क्रिय असतो आपण. पण तेच जर आपण स्वतः जर आपण जसं टीचिंग आपण जे कधी कधी टीचर्स डे वरती मुलांना काम देतो की शिकव, त्या दिवशी जो सब्जेक्ट तो स्टुडंट घेतो त्याला त्या सब्जेक्ट बद्दलचं इंटरेस्ट आणि त्याचं नॉलेज एवढं वाढतं. दॅट इज द म्हणजे ते सक्रियपणे जेव्हा शिक्षणामध्ये आपण इंटरेस्ट घेतो तर त्याचं मग सखोल होत, म्हणजे त्याचं खूप डीप जातं नॉलेज आणि ते फार लवकर पण तयार होतं. म्हणजे लवकरच्या करता माझ्याकडे अजून दुसऱ्या खूप गोष्टी सांगायला. नक्की सर, आम्हाला खरं तर सगळ्या गोष्टी ऐकायच्यात आणि ही संकल्पना खरं तर इथेच नाही तर अजून कुठे कुठे राबवली जाते. अनेक प्रश्न अनेक गप्पा आपल्याला मारायचे आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे अनुभवातून शिक्षा आणि खेळ आणि आपल्याबरोबर आहेत लेखक श्री श्रीकांत शिराळकर. सर, कार्यक्रमात विश्रांतीपूर्वी छोट्या छोट्या पद्धतीने आपण बघत होतो की कसे कसे हे गेम किंवा ह्या संकल्पना आपण आपल्या रोजच्या जीवनातही राबवू शकतो. ही कॉन्सेप्ट जी आहे किंवा ही संकल्पना आहे ती जगात अजून कुठे कुठे वापरली जाते, काय सांगाल? ह्याच्या ऍक्च्युली तेच गंमत आहे की ही जी ऍक्च्युली जगामध्ये ह्याला गेमिफिकेशन नावाने पण ओळखतात, गेम बेस्ड अप्रोच म्हणून पण ओळखतात. आणि जगाच्या सगळ्यात म्हणजे प्रसिद्ध युनिव्हर्सिटी जसे MIT तिथे गेमिफिकेशन करता कोर्सच आहे आणि त्याचे प्रोफेशनल्स तयार होतात. म्हणजे जे लोकांना गेम डिझाईन करतात वेगळ्या वेगळ्या गोष्टींकरता, जसं IBM सारखी मोठी कंपनीनी 2005 की 2006 मध्ये एक गेम तयार केला होता त्यांच्या एका बिझनेसच्या त्यांच्या सॉफ्टवेअरला विकाय करता आणि त्यांनी ते हॉटेल इंडस्ट्री करता तयार केला होता. तो गेम म्हणजे असं गेमिफिकेशन हा सब्जेक्ट जो आहे हा खूप म्हणजे आता खूप डेव्हलप झालेला आहे जगामध्ये आणि आता आपल्या देशात पण याची चांगलीच अडॉप्शन वाढत चाललंय. ओके ओके सर, खरं तर आपण ह्याच्याविषयी अजून बोलूच, पण आपल्याला एक फोन आपण घेऊया. आधी आपण एका गेस्टला आपल्या डायलॅबद्वारे फोनद्वारे आपल्याशी कनेक्ट करत आहोत. आपल्याबरोबर आहेत श्री भरत पटेल, टीम लीडर एनालिस्टिक IT भारत पेट्रोलियम. नमस्कार भरतजी. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम में तुमसे मनापासून स्वागत है आपका. आज हम लोग खेल के माध्यम से कैसे हमें डेवलप कर सकते हैं और इसके बारे में सर से चर्चा कर रहे हैं. मुझे आपको पूछना है क्या खेल का उपयोग टेक्नोलॉजी के प्रोग्राम में मदद करता है, इसके बारे में आप क्या कहेंगे? हाँ जी, थैंक यू मैडम, धन्यवाद. पहले तो कि पिछले कई सालों में हमने देखा है कि टेक्नोलॉजी में बहुत सारे बदलाव हुए हैं जो हमारी आम जिंदगी में भी उसका इम्पैक्ट आया है एंड हमारे बिजनेस में भी उसका इम्पैक्ट है. जैसे कि हम जानते हैं कि इंटरनेट, सोशल मीडिया और क्लाउड कंप्यूटिंग जैसी टेक्नोलॉजी ने कई नए बिजनेस पैदा किए हैं. जैसे कि एक एग्जाम्पल है जो हमारे सामने हमेशा दिखता है, उबर की बात करें. उबर जो दुनिया का सबसे बड़ा ट्रांसपोर्ट ऑपरेटर है, बट ना उसके पास अपनी कोई टैक्सी है ना कोई ड्राइवर है. तो इस टेक्नोलॉजी की वजह से जैसे हम देख रहे हैं कि बहुत सारे नए मॉडल, बिजनेस मॉडल ने जन्म लिया है और कंपनियों में बहुत सारा बदलाव टेक्नोलॉजी की वजह से आता है. अगर कंपनियों को व्यवसाय में प्रॉफिटेबल रहना है तो उनको टेक्नोलॉजी के साथ कदम से कदम मिलाना बहुत ही जरूरी हो जाता है. जब
कंपनी टेक्नोलॉजी इम्प्लीमेंट करती है, अगर उसके कर्मचारी अगर उनके साथ नहीं रहेंगे, अगर वो इसमें इन्वॉल्व नहीं होंगे, तो वो टेक्नोलॉजी का सक्सेस जाना वो बहुत ही कम रहेगा। तो अगर कर्मचारियों को बहुत जल्दी से अगर ये टेक्नोलॉजी को इम्प्लीमेंट कराना है, अगर आप उसको क्लासरूम ट्रेनिंग जैसे मॉडल में बिठाएंगे, तो जैसे श्रीकांत जी ने बोला कि क्लासरूम ट्रेनिंग का इफेक्ट बहुत कम होता है। अगर आप उनको इन्वॉल्व करेंगे अगर अपनी प्रोसेस में थ्रू गेम, खेल के साथ, तो वो बहुत जल्दी से उसको अपना लेते हैं। तो जैसे हमने कई साल पहले एक नई टेक्नोलॉजी का इम्प्लीमेंट किया था, और उसकी सफलता के लिए हर कर्मचारी का अंदर इन्वॉल्व होना बहुत ही जरूरी था कि वो जल्दी से ये टेक्नोलॉजी को समझ जाए और वो उसे कैसे इस्तेमाल करे जो कंपनी को आगे ले जाए। अब आप जानते हैं कि मानव स्वभाव है कि जो हमेशा परिवर्तन का विरोध करता है, तो ये हर कर्मचारी का इन्वॉल्व होना बहुत ही जरूरी था। तो श्रीकांत जी ने, क्योंकि ये बहुत डिफिकल्ट दिख रहा था कि हर कोई विरोध कर रहा था, तो श्रीकांत जी ने बहुत ही एक ट्रेजर हंट करके एक नया आइडिया तब लेके आए, और ये एक्सपीरिमेंशियल लर्निंग की तरह से जो उन्होंने वो जो आइडिया लाया, और हर कर्मचारी उसकी वजह से इतने उत्साह से अपने आप को उसको प्रोसेस को इन्वॉल्व करने लगे, और 1 महीने में हमने देखा कि टेक्नोलॉजी का इम्प्लीमेंटेशन बहुत तेजी से हो गया। तो मुझे याद है कि ये काफी साल पुरानी बात है कि 1500 से ज्यादा रिपोर्ट हुआ करती थी, बट श्रीकांत जी ने जो आइडिया लेके आया उसकी वजह से ये रिपोर्ट के ऊपर जो जितने खर्च थे और जो बनाने में टाइम लगता था वो बहुत ही हमारा कम हो गया। सो मैं तो बोलूँगा कि हम सब शुक्रगुजार है श्रीकांत जी के फॉर दिस आइडिया। बहुत ही नायाब आइडिया था। सही, जरूर जरूर। तो खेल में आप बहुत ही जल्दी से इसको कर सकते हैं। जरूर जरूर, धन्यवाद भरत जी। आपने कहा कि खेल में हमें इसे बहुत जल्दी से सीख पाते हैं। हमारे साथ जुड़ने के लिए धन्यवाद। जसं सर त्यांनी सांगितलं की खरंच की, आणि ज्या गेमबद्दल सांगितलं ट्रेजर हंट, की आम्ही स्वतः तो खेळलेला आहे आणि त्यातली गंमत ती खरंच खेळल्यावरच कळते। काय सांगाल तुम्ही? तो म्हणजे खरं सांगू तर मलाही त्यावेळी, म्हणजे आता कधी कधी काही गोष्टी आपण करतो आणि गंमत वाटते की ह्याचा इफेक्ट खूप चांगला होतो। आता यांनी जे एक उदाहरण दिलं, याचं मी एक दुसरं उदाहरण तुम्हाला फक्त एक स्लाइड दाखवतो। त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की एक क्लासरूम मध्ये कसं इफेक्ट असतो याचा। म्हणजे क्लासरूम मध्ये जेव्हा आपण घेतो, आता बघा ह्याच्यामध्ये जसं त्या क्लासरूम मध्ये ते सगळे किती इन्वॉल्व्ड आहे त्या खेळण्यामध्ये, आणि तर हा एक आता लहानपणी आपण म्हणजे गमती म्हणून ते असे विमान बनवून उडवणारं आपलं रेग्युलर बॅक बेंचर्सचं ऍक्टिव्हिटी पण असते, तर त्या एअरक्राफ्ट बनवण्याची वापरून आणि क्लासरूम मध्ये मी ERP शिकवलं होतं। तर जसं तर त्या स्लाइड वरती दिसत असेल की लोक असे खूप एक्साइटेड होते म्हणजे त्या ह्याच्याबद्दल, खेळाबद्दल। तर आपण वापर कुठे पण करू शकतो, म्हणजे एज्युकेशन मध्ये पण करू शकतो। आता त्यांनी जसं टेक्नॉलॉजीच्या प्रोग्राम करता एक्झाम्पल दिलं तिकडे करू शकतो। माझं स्वतःचं एक एक्झाम्पल सांगतो की खूप वर्ष मी असं लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये असे क्लासरूम मध्ये बसून अटेंड करायचो आणि मला पुष्कळशा गोष्टी समजायच्या नाही, आणि तेच एकदा मला आउटडोर्समध्ये असे गेम्स बेस्ड लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मला ते कॉन्सेप्ट मॅनेजरियल किंवा लीडरशिप कॉन्सेप्ट फार झटक्यात समजले, म्हणजे आणि त्यावेळी तो आंधळी कोशिंबीरचा गेम होता। तर त्यामुळे मला ते म्हणजे ते खूप डीप रूटेड आहे की याचा खूप चांगला प्रभाव असतो आणि तो आपण वापरू शकतो सगळीकडे। अगदी खरं, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं किंवा आपण आता ती स्लाइडही बघितली की जे शिक्षण म्हणजे आपण बऱ्याचदा होतं की एका जागेवर बसून फक्त घेतो, त्याच्यापेक्षा जेव्हा आपण ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये सहभागी होतो तर तो आपला मेंदू लवकर कॅप्चर करतो किंवा ती गोष्ट आपल्याला लवकर समजते। जसं आता तुम्ही उदाहरण दिली, त्यातलं अजून व्यवसायातलं गेमिफिकेशन जे आहे त्याची अजून काय उदाहरणं देता येईल की ज्याने खरंच आपला वेळ
पैसा, ह्या सगळ्याच गोष्टींची बचत होत असते. आता म्हणजे व्यापाराच्या क्षेत्रामध्ये आता काय की डिजिटल मार्केटिंग खूप चाललेलं आहे. तर मोस्ट ऑफ द कंपनीज, आता आपण बघतो जसं Amazon आहे, तर Amazon वरती तुम्ही जर फन झोन मध्ये गेला तर तिथे ते लोकांचे खूप गेम्स असतात आणि प्रत्येक गेमच्या मागे तो मोबाईलचे कंपनी असो किंवा अजून दुसऱ्या म्हणजे कोणत्या प्रॉडक्टची कंपनी असो, सगळ्यांचे मुद्दामून ते क्विज करतात आणि त्या प्रॉडक्टचे फीचर्स हायलाईट करतात आणि त्याच्यामुळे ते त्याचा वापर, म्हणजे क्विज पण हे गेमचाच प्रकार आहे. तर म्हणजे त्यांचे आता जसं आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, म्हणजे ह्यांनी काय केलं होतं की जसं आता जगामध्ये सगळ्यात जास्त UPI चे ट्रान्झॅक्शन्स आणि UPIचा वापर भारत मध्ये होतं. म्हणजे आपल्याशी कोणी पण आता याच्या बरोबर नाही, आपण वर्ल्डमध्ये नंबर 1 आहे UPIच्या ट्रान्झॅक्शन मध्ये. तर त्याची जेव्हा ओरिजिन झाली म्हणजे 2015-16 मध्ये, तर त्यावेळी मला लक्षात गव्हर्नमेंटनी क्विज लॉन्च केली होती आणि ते क्विज लॉन्च करून म्हणजे प्रत्येक त्याचं फीचर कळायचं आणि त्याच्यामध्ये त्याचा वापर मग वाढत चालला गेला आणि त्याचं अडॉप्शन म्हणजे आता इट्स अ टेलिंग टेल, इट्स अ लिव्हिंग स्टोरी. अगदी खरं. पण आता हे जसं आहे की शिकणे किंवा विकासामध्ये गेमिफिकेशन म्हणजे उत्पादकता कसं वाढवू शकतं, जसं आता तुम्ही ही जी उदाहरणं देताय तर त्याच्यातून अजून आम्हाला सविस्तर काय सांगाल? आता जसं उत्पादकता आपण एक म्हणजे प्रोडक्टिव्हिटी एक स्पेसिफिक कॉन्सेप्ट घेतला एका प्रोसेसमध्ये, तर त्याच्यावरती जर एक खेळ तयार केला आणि त्या खेळाद्वारे त्या प्रत्येक एम्प्लॉईला कळलं की एक्झॅक्ट माझ्या कोणत्या ऍक्टमुळे प्रोडक्टिव्हिटीमध्ये फायदा होईल. जसं तर ERPचा गेम मी सांगितला होता थोड्या वेळापूर्वी, ते बोर्ड मेंबर्सला काही लोकांना सगळं थोडं माहिती होतं, पण जेव्हा ते सगळे लोक बरोबर खेळले तर डायरेक्टर फायनान्स आणि डायरेक्टर HR ला एक दुसऱ्याचं कुठे ते लोक बरोबर त्यांचं ते तारतम्य त्यांना करायचंय ते त्यांना तिथे लक्षात आलं फ्लोअरवरती, कारण ते खेळत होते आणि खेळता खेळता त्यांना ते दोघांना समजलं की जर माणसाला आपण म्हणजे इथे आपल्या एम्प्लॉईला इथे आपण इन्फ्लुएन्स केलं तर आपल्याला ताबडतोब रिझल्ट्स मिळतील. वा, पण म्हणजे गेमिफिकेशनमुळे शिक्षण आणि अधिक उत्पादन ह्याचा मेळ जसं तुम्ही सांगताय त्याद्वारे आपण घालू शकतो, बरोबर ना? होय. त्याविषयी अजून काय सांगाल? तर याच्याविषयी एक्झाम्पल आता माझ्या डोक्यात म्हणजे तो एक याच कंपनीबद्दल येतोय. एका कंपनीमध्ये मी काय केलं होतं की आता सगळे जे सिनियर लोक असतात ते शेअर मार्केटमध्ये पण म्हणजे थोडे पैसे गुंतवतात किंवा शेअर मार्केटमध्ये खेळतात, तर किंवा कधी कधी म्हणजे आता क्रिकेटवरती पण लोक असे बेटिंग करतात. तर मी या दोन्हीचा वापर त्यांच्या ह्याच्याकरता एक बिडिंग गेम तयार केला होता आणि त्या बिडिंग गेममध्ये तुमच्या टीमचं नॉलेज किती जास्ती असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये बेट लावा आणि मग त्या गेममध्ये पार्टिसिपेट करा. तर तो गेम खूप पॉप्युलर झाला होता आणि त्याच्यामुळे ते उत्पादकता आणि त्याच्याबरोबर त्यांचं ट्रेनिंग हे दोन्ही म्हणजे अकम्प्लिश करू शकलो. वा, म्हणजे खरं तर तुम्ही खूप संकल्पना राबवलेल्या आहेत, खूप ठिकाणी तुम्ही सगळे टीम लीडर आणि ज्या पद्धतीने ही कॉन्सेप्ट जास्तीत जास्त रुजू केली आहे, त्याच्याच बरोबरीने तुमचं पुस्तकावर आता मला यायचं आहे की या संकल्पनेवर तुमचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाविषयी आम्हाला अधिक सांगा ना, काय आहे नक्की? तर म्हणजे सगळ्यात पहिले मी पुस्तकाचं जे म्हणजे प्रेरणा कशी मिळाली त्याच्याबद्दल सांगतो. एकदा 2015 मध्ये मला पुण्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या सब्जेक्टवर त्यांनी फॅकल्टी म्हणून बोलवलं होतं आणि मी तेच म्हणजे जसं प्रत्येक जागी मला असं वाटतं की क्लासरूममध्ये काहीतरी एंटरटेनिंग करावं, काहीतरी इंटरेस्टिंग करावं ज्याच्यामुळे सब्जेक्ट पण शिकायला मुलांना आनंद होईल. तर मी तिथे गेम तयार केला होता आणि त्या गेमचा जो इफेक्ट बघितला तर माझ्याबरोबर एक माझा कलिग होता, तो ते सगळं ऑब्झर्व करत होता आणि तो म्हणाला की सर तुम्ही हा तर फार चांगला इफेक्ट आहे आणि ह्याच्यावरती पण काहीच लिटरेचर नाही आहे कुठे, म्हणजे तर कोणी वाचून काही ह्याचं वापर करायचा आहे तर प्रत्येक जागी तुम्ही नाही जाऊ शकत. तर त्या डिस्कशन नंतर ताबडतोब मला लक्षात आलं की मी माझे जे पण आधीचे प्रयोग होते त्यांना सगळ्यांना मी कलेक्ट करायला सुरुवात केलं आणि दॅट्स हाऊ म्हणजे ते पुस्तक तयार झालं.
पण उद्योगासाठी आणि शिक्षणासाठी म्हणजे अगदी याचा Exactly. वापर कसा करता येईल, म्हणजे अगदी आधी आपण शिक्षणासाठी म्हणतो तर कसा वापर करता येईल? आता जसं शिक्षणामध्ये म्हणजे पुष्कळशे मी आता फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून एक हे असतं जसं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कॉलेजच्या प्रोफेसर्सला, तर मी त्यांना म्हणजे हे पुष्कळशे प्रोग्राम्स केलेले आहेत. तर तिथे असं एकदा एक प्रोग्राम असा केला ज्याच्यामध्ये की नुसतं त्यांना इफेक्ट नाही पण त्यांना शिकायला पण मिळालं पाहिजे की त्यांनी स्वतः ह्याचा वापर केला पाहिजे. तर एका म्हणजे आपल्या मुंबईच्याच एका कॉलेजमध्ये तर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक सुंदर स्किट तयार केली होती आणि त्या स्किटच्या द्वारे मुलांना पण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सब्जेक्ट, एवढा कॉम्प्लेक्स सब्जेक्ट लक्षात आला आणि ते जे ऑडियन्समध्ये जे स्टुडंट्स होते त्यांना पण लक्षात आलं. तर म्हणजे फारच इफेक्टिव्ह होता. तसंच एका IoT नावाचा आता जो नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे त्याच्यावरती एका दुसऱ्या दत्ता म्हणजे एक नेहरूचं एक कॉलेज आहे, तिथे त्या प्रोफेसर्सनी त्या IoT वरती एक कोर्स तयार केला आणि तो म्हणजे पूर्ण खेळादर आहे. तर ते म्हणजे ते खरंच खूपच असं सॅटिस्फाईंग असतं की हा जो कॉन्सेप्ट लोक वापरू शकतात, वापरतात आणि त्याचा इफेक्ट होतो. हे जास्त खरं त्याचा परिणाम बघून जास्त बरं वाटतं. जसं शिक्षणासाठी सांगितलं, पण उद्योगधंद्यांसाठीही त्याचा वापर जास्तीत जास्त करता येईल, त्याविषयी थोडं सांगा ना. ओके. तर आता उद्योग, एक एक्झाम्पल आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलंच, एका मोठ्या ऑइल कंपनीमध्ये. एक दुसरं माझ्या म्हणजे मी जे सांगितलं होतं केमिकल एक कंपनी होती ज्याच्या बोर्डला मी एंगेज करून त्यांना शिकवलं होतं. तर हे तर असं छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पण गेमिफिकेशन ॲज अ कॉन्सेप्ट, आणि ते IBMचं मी उदाहरण दिलं जे जगाच्या एवढी मोठी कंपनीनी त्यांच्या सॉफ्टवेअर करता त्यांनी तो गेम वापरला होता. तर गेमिफिकेशन असा सब्जेक्ट जो आहे तो आता म्हणजे बिझनेसमध्ये तर सर्वव्यापी झालेला आहे. म्हणजे तो सगळीकडे जात. आणि थोड्या वेळापूर्वी अमेझॉनचं एक्झाम्पल दिलं मी की ते लोक सगळीकडे प्रॉडक्ट्स, म्हणजे त्याच्यावरती जे प्रॉडक्ट्स जे लोक कंपनी लॉन्च करतात ते सगळं वापरतात ते क्विज वगैरे करून. पण आता जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे प्रसंगानुरूप आपण खेळ खेळतो, पण मग हा एकच खेळ 2 वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण वापरू शकतो का? खूपच छान प्रश्न. आणि म्हणजे आता खरंच म्हणजे मला तो हा प्रश्न खूपच आवडला, कारण मी आता नवीन नवीन गेम आपण तयार करायचे ह्याच्यामध्ये एक वेगळा, पण एकच गेम आपण वेगळ्या वेगळ्या परिस्थिती करता वापरू शकतो, हे पण एक म्हणजे आनंददायी डिस्कव्हरी होती. म्हणजे तोच जो मी आंधळी कोशिंबीरचा गेम लीडरशिप डेव्हलपमेंट करता वापरला आणि तोच गेम मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट करता पण वापरला. तर एकच गेम खूप कॉन्टेक्स्टमध्ये दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरू शकतो. अगदी खरं आहे. सर, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायचीच आहे, पण आता आपल्या डायलॉगद्वारे एक गेस्ट आपल्याशी जोडले जाणार आहेत. राकेश जाधव आपल्याबरोबर आहेत. खरं तर राकेश जाधव हे 2013 मध्ये सरांजेस MBAचे स्टुडंट्स होते. नमस्कार राकेश, कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. हॅलो. नमस्कार, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. हां, मला विचारायचं आहे की आजचा जो आपला विषय आहे की अनुभव जे आपण घेतो आणि त्याच्याद्वारे आपण जे खेळ खेळतो किंवा शिक्षण घेतो ते खरं तर खूप काळ आपल्या स्मरणात राहतं, आपण त्याचा वापर करू शकतो. तर खेळाद्वारे शिकण्याच्या तुमच्या काय आठवणी आहेत का? हो. तर ऍक्च्युली म्हणजे सरांची माझी ओळख झाली ती 2013 मध्ये, ज्यावेळी मी माझे MBA कम्प्लीट करत होतो त्यावेळी. तर त्यावेळी कसं असायचं की म्हणजे प्रत्येक लेक्चर मी असं म्हणेन की खूप बोरिंग आणि काइंड ऑफ असं ना रुटीन टाइप्स होतं. पण सरांचं लेक्चर इज ऑल टुगेदर आम्हाला वेगळा एक्सपिरियन्स असायचा किंवा एक वेगळा अनुभव असायचा. खूप म्हणजे सगळीच मुलं, मी क्लासचा CR होतो किंवा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो, तर सगळीच मुलं त्या लेक्चरसाठी मला असं मागे लागायचे की हे सरांचं लेक्चर कधी आहे किंवा आपण कधी ठेवणार आहोत. आणि म्हणजे कसं की ERP सारखा विषय हा सोपा नाहीये कुणालाही समजवणं किंवा समजणं, आणि स्पेशली अशा स्टुडंटसाठी की ज्यांचं ज्यांना एक्सपोजरच मिळाला नाहीये किंवा इंडस्ट्री एक्सपोजर नाहीये, जे जस्ट ग्रॅज्युएशन पास आउट झालेत आणि जस्ट MBA करण्यासाठी आले, त्यांच्यासाठी तो ऑल टुगेदर एक वेगळा काय ना गहन जड किंवा मी असं म्हणेन की खूपच गुंतागुंतीचा विषय होता. पण सरांनी त्यांच्या त्या टिपिकल वेगळ्या स्टाईलने शिकवण्याची जी त्यांची स्टाईल होती की आम्ही वर्गात खेळ खेळायचो किंवा मला अजून पण आठवते आंधळी कोशिंबीर किंवा अजून 2-4 टाईप्सचे गेम होते.
प्लेन पण बनवलेलं असं काहीतरी होतं. नीट एवढं रिकलेक्ट होत नाहीये, बट म्हणजे एक वेगळा आनंद होता. आणि ते समजवण्यासाठी ज्या पद्धतीने आमच्याकडून खेळ करून घ्यायचे, मग त्याच्यातनं जे शिकणं व्हायचं, त्याने तो विषय इतका सोपा आणि इतका सहज केला होता की इव्हन मी असं म्हणेन की जे लोक खूप नवी होते किंवा ज्या लोकांना ईआरपीची कॉन्सेप्ट माहीत नव्हती त्या लोकांना पण खूप सहजरित्या ती समजली. आणि पूर्ण क्लासचं अटेंडन्स ऑलमोस्ट मी असं म्हणेन की पूर्ण वर्गांची विद्यार्थ्यांची हजेरी ऑलमोस्ट 100% किंवा 100% होती त्या विषयासाठी स्पेसिफिकली. आणि बाकीचे क्लासेस ऑलमोस्ट लोक बंक करायचे किंवा त्यांना इंटरेस्ट नसायचा, डिसइंटरेस्ट असायचा. बट हे लेक्चर असं असायचे ज्यावेळी सगळे आतुरतेने वाट बघायचे आणि 100% अटेंडन्स असायची. आणि त्याचमुळे कदाचित आहे ना ईआरपी सारखा इतका गहन विषय सुद्धा ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी ऑलमोस्ट सगळेजण 100% त्याचा रिझल्ट होता की सगळे लोक पास झाले, उत्तीर्ण झाले. तर ही मी असं म्हणेन की सरांनी जे एक नवीन एक्सपिरियन्शियल टीचिंग लर्निंग जे काही नवीन चालू केलंय, आय एम नॉट प्रिटी शुअर की इंडियामध्ये कधी झालंय किंवा ते कधी, मला असं वाटतं ते पहिले पायनीर असतील ज्यांनी सुरुवात केली. नक्कीच नक्की. धन्यवाद राकेश, ही जी माहिती आम्हाला दिली. आणि खरं तर कशा पद्धतीने आपण ह्या छोट्या छोट्या गेम मधून खेळतो आणि कसं आपला स्वतःचा विकास करून घेऊ शकतो. धन्यवाद राकेश, आमच्याशी संपर्क. धन्यवाद. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. अनुभवातून शिक्षा आणि खेळ या विषयावर आपण चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत लेखक श्री श्रीकांत शिराळकर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरं तर राकेश तुमचा 2013चा MBA स्टुडंट्स, तुमचाच विद्यार्थी, आणि त्याने पुन्हा त्याच्या आठवणी थोड्याशा जाग्या केल्या की कशा पद्धतीने तो कठीण विषय तुम्ही सोप्या पद्धतीने सगळ्यांना सांगितला आणि त्याच्यामध्ये मुलं टॉप आली. इनफॅक्ट तुमचं जेव्हा लेक्चर असायचं त्यावेळेला सगळा क्लास म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्ण हजेरी असायची. तर तुम्हालाही काही कसं सांगाल, त्या शिकवताना काय अनुभव होता तेव्हा? मला म्हणजे आता नवीन कोणची पद्धती आपण अवलंब करतो त्याचा म्हणजे इम्प्लिमेंट करतोय, तर तेव्हा थोडं मला एन्झायटी होती, मला भीती पण होती की याचं रिझल्ट कसे होतील. आणि स्टुडंट्स म्हणजे टोटली लाईट तर नाही घेणार, म्हणजे नुसतं मी सब्जेक्ट त्यांना शिकवतोय पण ते खेळता खेळता नुसतं खेळामध्येच विसरतील की काय. बरोबर. पण जेव्हा ते इंडस्ट्री पॅनल म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायला आले होते त्यांचा वायवा, त्यांच्याबरोबर जसे त्यांनी उत्तरं दिले मुलांनी, म्हणजे इंडस्ट्री पॅनल तर म्हणजे इम्प्रेस झालंच, पण मला पण इतकं म्हणजे ते सॅटिस्फाईंग झालं आणि खूपच एनकरेजमेंट मिळाली की मुलांना तो, जसं ते राकेश डिस्क्राईब करत होता की गुंतागुंतीचा सब्जेक्ट होता आणि ज्या मुलांना ज्यांना इंडस्ट्रीबद्दल काहीच माहिती नाही त्यांना तो सब्जेक्ट शिकवायचं आणि त्यांना ते सगळं समजलं आणि त्यांनी जेव्हा ते इंडस्ट्री पॅनल समोर जे उत्तरं दिले तर मला खूपच म्हणजे खूपच कॉन्फिडन्स झाला की हा खरंच म्हणजे शिक्षणामध्ये तर खूपच इफेक्टिव्ह आहे. मग असं जर तुम्ही आता पण बघितलं की MBA सारख्या स्टुडंट्सला जर हा इतका इफेक्टिव्ह होतोय, तर आपल्या जे शाळेतली मुलं असतात खरं तर तिथे सुद्धा आपण 60-40 असा एखादा रॅशो केलं की 60% प्रशिक्षण अशा पद्धतीने जर त्यांना दिलं तर ते त्यांच्या किती लक्षात राहील आणि त्याचा किती इफेक्ट होईल, तुम्हाला काय वाटतं? मला ह्याच्याबद्दल खरं सांगू तर आत्ता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी पॉलिसीमध्ये स्पेसिफिकली एक्सपिरियन्शियल लर्निंग याचा इन्क्लुजन केलेलं आहे. तर एक तर पॉलिसीतर्फे झालं. दुसरं मी म्हणजे पर्टिक्युलरली शाळेकरता असं नेहमीच म्हणजे यूट्यूबवरती मी पुष्कळ जिल्हा परिषदचे यांचे काही काही व्हिडिओज बघितले, खूप क्रिएटिव्ह, म्हणजे छोट्याशा गोष्टी लहान मुलांना म्हणजे अक्षरशः गुणाभाग किंवा असं जोडबाकी शिकवाय करतात ते टीचर्सनी असे सुंदर सुंदर ते असे साहित्य बनवलेले आणि त्याच्यामधनं ते शिकवतो. म्हणजे बघून खरंच वाटतं की असं, आणि असे जे शिक्षक भेटतील आणि असं जर आपण तंत्राचा वापर केला तर खरंच आपलं सगळ्यांनाच याचा फायदा आहे, म्हणजे स्टुडंट्सला पण, टीचर्सला पण आणि आपल्या सोसायटीला. म्हणजे मुलांना शाळेत जाण्याची गोडी वाटू लागली पाहिजे खरं तर, की त्या ओढीने मुलं आली आहेत आणि स्वतःहून अभ्यास केलाय. म्हणजे जे बऱ्याच वेळेला आपण मुलांच्या मानेवर बसू की अभ्यास कर किंवा हे कर, तर तसं खरं तर काहीच होणार नाही. सर, आता हे मगाशी तुम्ही गेमिफिकेशन आणि ही सगळी उदाहरणं दिली, तर हे ऐकायला छान वाटलं, त्याचं प्रॅक्टिकली समोरच्यांनाही आवडतंय.
पण ते करताना काय काय अडचणी आल्यात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी एक फोन घेऊया. साईनिता बोलतात आपल्याशी कल्याणवरून. नमस्कार, बोला साईनिताजी. हॅलो, नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. प्रश्नापूर्वी आधी सांगते, हल्ली प्रेक्षकांना फोन देण्याचा अनुभव पण जरा दूरदर्शन कमी देत आहे. कदाचित तांत्रिक अडचणी असतील. असो, मुद्दा असा आहे की सरांनी सांगितलेली संकल्पना चांगलीच आहे. एक चिनी म्हण आहे, म्हण कोणत्याही भाषेतली असो, अनुभव सिद्ध असतात की इफ यू टेल स्टुडंट विल फॉरगेट, इफ यू टीच ही विल रिमेंबर, बट ही इज इन्व्हॉल्ड ही विल लर्न. तर हेच टेक्निक ह्याच्या मागे आहे. आता माझे 2 प्रश्न असे आहेत, हे विज्ञानात ऑलरेडी सुरू झालंय. आता छोट्या मुलांना सुद्धा विज्ञान शिकवताना डू इट युअर सेल्फ किट असतात, विज्ञान मेळे असतात, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन मोठ्या मुलांसाठी असतात. पण मला सरांना असं विचारायचं, आर्ट्स कॉमर्स मधल्या संकल्पना तुम्ही कशा अनुभवातनं खेळातनं शिकवणार, आणि ज्याला दूरस्थ शिक्षण संस्था असतात, ऑनलाईन शिक्षण, त्याच्यामध्ये हे सगळं कसं घडून येणार? बरं, ऑफलाईन शिक्षणासाठी मास असेपर्यंत 50 मिनिटाची लेक्चर अशक्य आहे घेणं. तर सध्याच्या परिस्थितीत हे अनुभव सुद्धा, मग त्याला शांतिनिकेतनसारख्या शाळा कॉलेजेस पाहिजेत. आणि मानसिकता पण बदलायची आवश्यकता आहे. MSCच्या मुलांना सुद्धा IR वगैरे हाताळू देत नाहीत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लॅब असिस्टंटच अरेंज करेल, तुम्ही हात लावलात तर ते बिघडेल वगैरे. म्हणजे गप्प बसा संस्कृती जी आहे ना, ती थोडी बदलायला हवी. आपलं काय मत आहे? धन्यवाद. नक्कीच नक्कीच साईनिताजी, धन्यवाद कार्यक्रमात आमच्याशी संपर्क साधला. काय सांगाल सर? खूपच छान प्रश्न खूपच छान होता. प्रश्न आणि विचारला, खरं सांगू तर त्यांनी जे कन्फ्युशियसचं जे स्टेटमेंट दिलं ते खरंच म्हणजे माझ्या स्लाईडवरती पण होतं आणि ते खूपच छान होतं. आणि मी त्यांचं कम्प्लिटली ॲग्री करतो की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जसं प्रॅक्टिकल्स आहे, लॅब आहे, ह्याचा उपयोग आहे. पण आता काय होतंय की जसं मी म्हणजे एक तर ऑनलाईनमध्ये करता येतं खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे आता ते स्पेसिफिक ह्याच्यामध्ये जाऊ नाही शकत, पण मी केलेलं आहे. दुसरं, त्यांनी जे सांगितलं की जसं मायक्रोस्कोप किंवा असे जे पदार्थ म्हणजे डिफिकल्ट आणि कॉस्टली इक्विपमेंट्स असतात, तर आता काय की आता जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी सारखे त्यांनी, आणि पर्टिक्युलरली गुगल ग्लासेस म्हणून असं माहिती असेल लोकांना, तर आता असे खूप सारे म्हणजे डिजिटल ट्विन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्या थ्रू आता म्हणजे सिम्युलेशन्स पण आहे. असे खूप सारे आता तंत्र आपल्याकडे आहे टीचर्सकडे, ज्याच्याद्वारे ते तो सब्जेक्ट खूप इफेक्टिव्ह शिकवू शकतात. म्हणजे सिम्युलेशन म्हणजे जसं ते आपण बेडूक कापायचो म्हणजे बायोलॉजीमध्ये, तर आता बेडूक कापायच्या पेक्षा ते ऑगमेंटेड रियालिटीमध्ये त्याला पूर्ण तुम्ही बेडकाचं पूर्ण सगळं म्हणजे ते डायसेक्शन करून आणि सगळे पार्ट्स त्याला तुम्ही विदाऊट ॲक्च्युली एका बेडकाला मारून करण्यापेक्षा बघू शकता. आणि तर टेक्नॉलॉजी खूप मदतीला येते आणि ही टेक्नॉलॉजी वापर करून, आणि टेक्नॉलॉजी आता एवढी स्वस्त होत चालली आहे की ह्याचा वापर जर आपण हेच कॉस्टली इक्विपमेंट्सच्या ऐवजी आपण जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर फारच सोपं होतं. आणि आर्ट्स आणि कॉमर्स इथे सुद्धा ह्याचा वापर आपण, आता जर थोड्या वेळपूर्वी जे ERP सांगितलं, ERP इज समवेअर कनेक्टेड टू कॉमर्स, तर ते कॉमर्समध्ये तर नक्कीच वापरू शकतात. आणि आर्ट्समध्ये एक गेम मला आत्ता लक्षात आला होता की त्यांनी म्हणजे आर्ट आणि मॅथमॅटिक्समध्ये जसं डिफरन्शियल इंटिग्रल किंवा कॅल्क्युलस म्हणतात, त्या सब्जेक्ट करता गेम तयार केलेला आहे. म्हणजे असं तो सब्जेक्ट विचार करून आणि गेम असं वाटतं की अरे हे 2 कशा काय यांनी केलं, पण त्यांच्याबरोबर त्यांनी केलेलं आहे. आणि ते बरोबर ज्या स्टुडंटनी बरोबर तो सॉल्व्ह करत राहतो एक्झाम, त्याचं ते लेवल पुढे पुढे वाढत राहतो. आणि तो म्हणजे असा व्हिडिओ गेम आहे, पण त्याच्यामध्ये ते डिफरन्शियल कॅल्क्युलसचा वापर करून तो पुढे होतं. तर हे असं म्हणजे वापर करू शकतो आपण नक्कीच. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की वापर करू शकतो, अनेक गेम्स आहेत किंवा त्या पद्धतीने आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो. पण या गेमिफिकेशनमध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत ज्या तुम्हालाही आल्या असतील, काय सांगाल? तर ह्याच्या आधी मी पहिले एक उत्तर कंप्लीट करतो की जसं आर्ट करता, आर्टमध्ये आता ते थोड्या वेळापूर्वी व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये खूप आधी म्हणजे आजपासून नाही, आजपासून 20 वर्ष आधी पण टेक्नॉलॉजीनी एक ऑप्शन दिलं होतं की जसं 360 डिग्री व्ह्यू ऑफ एनी हिस्टॉरिकल बिल्डिंग, म्हणजे तो आपण जर सीडी लावली आणि त्याच्यावरती जर आपण एक्सप्लोर केलं तर व्हर्च्युअली ताजमहल आपल्याला तिथे ताजमहलच्या आतमध्ये असून आणि ताजमहल एक्सपिरियन्स करायला मिळतो. तर हे आर्टवाल्या स्टुडंट्स करता किंवा हिस्ट्रीच्या स्टुडंट्स करता याचा वापर जर टेक्नॉलॉजीचा करला तर नक्कीच त्या, जसं मॅडमने विचारलं, तर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि त्यांना शिकवू शकतो. अगदीच खरं. याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल आपण बोलू. आता मी अडचणीवरती येतो की आता जसं मला काय वाटायचं की पहिले म्हणजे टीचर्सला जसं खेळवलं मी आणि सांगितलं की हा तुम्ही वापर करू शकता आणि हा गेम, त्यानंतर मला वाटायचं की यांना फार सोपं वाटेल, आता हे लोक खेळू शकतात.
पण एक प्रोग्राम मी केला होता, एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे आहे ठाण्यामध्ये, त्यांच्याबरोबर, आणि इंडियन मॅनेजमेंट असोसिएशनचं सगळ्यात आपली जी मुंबईची सगळ्यात जुनी संस्था आहे त्यांच्याबरोबर. त्या प्रोग्राममध्ये HR चे प्रोफेशनल्स होते, टीचर्स होते. त्यांना तो प्रोग्राम म्हणजे पहिले खेळवलं तर सगळ्यांना खूप आनंद आला, गंमत सगळं. आणि पण जेव्हा त्यांना मी ते नेक्स्ट फेजवरती घेऊन गेलो की आता हा गेम तुम्ही कंडक्ट करा आणि त्याच्यामधनं जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना शिकवा, म्हणजे शिकवण तयार करा. शिकवून आणि तयार करा. तिथे मला ते जे दिसलं समोर, म्हणजे त्या लोकांची डिफिकल्टी आणि त्यांचे जे इनेबिलिटी, त्यामुळे मला कळलं की हे नुसतं म्हणजे असं नाहीये की मी म्हणजे नुसतं गेम त्यांना दाखवलं आणि त्यांना हातात दिलं आणि ते वापरू शकतात. त्याच्या मागे त्यांची मेहनत लागते. फॅसिलिटेशन हा एक स्किल आहे जो त्यांना ताबडतोब शिकवावा लागतो. नंतर कोणताही गेम तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये अप्लाय करा, त्याच्या मागे क्रिएटिव्हिटी लागते, त्याच्या मागे तो एक इनोव्हेशन जो कॉन्सेप्ट आहे. तर हे फार डिफिकल्ट, म्हणजे वाटतं सोपं पण ते करायला कृतीत फार डिफिकल्ट होऊन जातं. तर तो एक माझा मोठा म्हणजे ऑब्झर्वेशन आहे. आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे मी पण काही लोकांचे जसं टीचर्सचे एक्झाम्पल दिले थोड्या वेळापूर्वी, नेरूळच्या कॉलेजचं किंवा चेंबूरच्या कॉलेजचं, ते त्या प्रोफेसरबरोबर मी काम केलं आणि त्यांच्या थ्रू ते करवून घेतलं. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी केलं मग त्याच्यानंतर दे आर ऑन देअर ओन. तर येस, तो डिफिकल्ट आहे प्रयोग, पण होतो आणि आपण तो यशस्वी करतोय. करेक्ट, अगदी खरं आहे. जसं एज्युकेशन, बँकिंग किंवा आपण म्हणू शकतो की मेडिकल, एंटरटेनमेंट, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे हे तंत्र वापरायची काय पद्धत आहे? आता एक खूप म्हणजे आता सर्वव्यापी हे मी परत उगाळतोय. आणि जसं आता एंटरटेनमेंटमध्ये आपण आता OTT चॅनल्स वगैरे तयार झालेले, पण ह्याच्यामध्ये आपण नोटीस करतो की ते पहिले काही आता जसं छोटं एक चॅनल, म्हणजे चॅनल नाही, आता एका पोर्टलनी एक छोटं त्यांचं मिनी व्हिडिओजचं एक चॅनल तयार केलंय. तर त्याच्याबद्दल मी नोटीस करतो की त्याच्याबद्दल क्विज येतात आणि क्विज येऊन ते लोकांना त्या कॅरेक्टर, त्याच्या आतमधले ऍक्टर किंवा स्टोरीबद्दल प्रश्न विचारतात. म्हणजे थोडक्यात ते आपली ते ऑडियन्स तयार करतात त्या स्पेसिफिक चॅनल करता. तर हे एक एंटरटेनमेंटचं एक्झाम्पल माझ्या डोक्यात आलं. नंतर आता बँकिंग आहे, मेडिकल आहे. बँकिंगमध्ये तर थोड्या वेळापूर्वी मी UPIचं तुम्हाला सांगितलं की, आणि पुष्कळशा बँक्स आता काही डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट करतात, पण काही मुद्दामून क्विज किंवा असे गेम लॉन्च करतात ज्याच्यामध्ये ऑडियन्स पार्टिसिपेट करते आणि त्याच्या थ्रू ते फीचर शिकायला मिळतं आणि त्याच्यानंतर मग ते अडॉप्शन मध्ये जातं. अगदी खरं आहे. जसं मेडिकल किंवा आपलं एज्युकेशनचं तर आज आपण बघितलंच आहे. या सगळ्या क्षेत्रांमध्ये या तंत्राचा वापर अगदी परिपूर्ण करू शकतो. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपण बघत आहोत की ह्याला लिमिटेशन्स नाही आहेत. हे कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही वयोगटामध्ये, सगळ्या क्षेत्रात विविध पद्धतीने आपण या तंत्राचा वापर करून आपला विकास करू शकतो, उत्पादन क्षमताही वाढवू शकतो. जर या क्षेत्रात कोणाला करिअर करायचं असेल, कारण काय आहे की वास्ट आहे, खूप नवीन नवीन गोष्टी, तुम्हाला सतत प्रयोगशील राहणं हे खूप महत्वाचं आहे. जर आपल्या आत्ताच्या युवक युवतींना यात करिअर करायचं असेल तर कसं मार्गदर्शन कराल की कशा पद्धतीने त्यात येऊ शकतात, करू शकतात? हे आता हा जो मुद्दा आहे हा खरंच म्हणजे इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यामध्ये आता हा कम्प्लिटली नवीन फील्ड सारखं तयार होत आहे. आणि जगभरामध्ये जसं मी सांगितलं की MIT सारख्या, म्हणजे MIT US सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये गेमिफिकेशनवरती एक पूर्ण कोर्स आहे. आणि ते लोक जे करतात ते आता जसं काही काळ पूर्वी IT म्हणजे असं एक ब्लॅक बॉक्स सारखं होतं, लोकांना असं IT म्हणजे असं खूप मोठं वाटायचं. तर तसं आता गेमिफिकेशन आता सध्या त्या स्टेजमध्ये आहे की गेमिफिकेशन म्हणजे काय आहे वगैरे अजून, पण जसं असं क्रिएटिव्ह लोक त्याच्यामध्ये येतात आहे तसं, आणि त्याचा जो अडॉप्शन वाढत चालला आहे. आणि सर्व जसं आता गव्हर्नमेंटचं एक्झाम्पल दिलं मी, किंवा एज्युकेशनचं एक्झाम्पल दिलं, किंवा बिझनेसचं एक्झाम्पल दिलं, तर क्लिअरली करिअर ह्याच्यामध्ये फार युनिक आहे. आणि जे लोक ह्याच्यामध्ये आपला क्रेडेन्शियल प्रूव्ह करतील त्यांच्याकरता खरंच एक नवीनच करिअर ऑप्शन तयार होत आहे. अगदी खरं आहे. पण म्हणजे त्याच्यासाठी काही कशा पद्धतीने काही कोर्सेस आपल्या इथे कुठे किंवा
कुठल्या भारतामध्ये 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर कसं करू शकतो का? हा, भारतामध्ये आता माझ्या माहितीमध्ये तरी नाहीये आणि खरंच याची प्रोव्हिजनची म्हणजे आपण जर MIT मध्ये जर याचा कोर्स असू शकतो तर आपल्या देशामध्ये का नसू शकतो याच्याबद्दल प्रश्नाने खरंच म्हणजे कोणी अकॅडमिशियन जे ऐकत असतील त्यांनी खरंच वापर केलाय. आणि पण तसं जर न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटलं आणि दुसरं आता पुष्कळशा IIT वगैरे मध्ये आपण ऐकलेलं आहे की इंटरडिसिप्लिनरी त्यांनी आता प्रयोग सुरू केलेले की IIT मध्ये एक स्टुडंट इंजिनिअरिंग शिकत असताना आर्ट पण शिकू शकतो आणि त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशननी सोसायटीला काहीतरी नवीन तयार करू शकतो. तर त्याच्यामध्ये हा गेमिफिकेशन पण जर सब्जेक्ट असा अडॉप्ट केला तर खरंच एक म्हणजे सध्या सब्जेक्ट म्हणून तरी कमीत कमी इन्कॉर्पोरेट करू शकतो. नंतर पुढे कधी पूर्ण आणि त्याच्यामुळे करिअर स्ट्रीम तर नक्कीच तयार होऊ शकतं, याच्याबद्दल वाद नाही. मग हे कोर्स डिझाईन करताना तुम्ही ट्रेनिंग देता का? हो, मी तेच म्हणजे माझा प्रयत्न करत असतो की कारण त्याच्यामुळे ह्या कॉन्सेप्टला खूप चालना मिळेल आणि त्याच्यामुळे मी म्हणजे जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मॅनेजमेंट असोसिएशन बरोबर प्रोग्राम एक केला होता मुंबईमध्ये. नंतर काही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम पण मी स्वतः करत राहतो. तर आणि काही असे जसं आजकाल लिंक्डइन वगैरे सारखे प्लॅटफॉर्म आहे तिथे एकदा मला इन्व्हाइट केलं होतं, त्याच्यामध्ये पण मी केलेलं आहे ते प्रोग्राम. तर मी नेहमीच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतो आणि खूप इंटरेस्टिंगली म्हणजे फार इंटरेस्ट आहे मला की त्याच्यामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करू. नक्कीच नक्कीच. खरं तर खूप छान पद्धतीने इंटरेस्टिंगली आपण जर ज्याला कोणाला नाविन्यपूर्ण काही संकल्पना राबवायच्या आहेत आणि यातून पुढे जायचं असेल तर ह्या टेक्निकचा वापर करून आपण खरंच खूप जास्तीत जास्त पद्धतीने आपण त्या टेक्निकच्या जगामध्ये आपला शिरकाव करून प्रगती करू शकतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यम तर तुम्हाला माहितीच आहे, फेसबुक आहे, जीमेल आहे, यूट्यूबवर हा कार्यक्रम आणि सर्वच कार्यक्रम बघू शकता. ट्विटर ID सुद्धा आहे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि एका नवीन फील्डविषयी आम्हाला हे जे काही सगळं ज्ञान दिलं, छान छोट्या सोप्या पद्धतीने दिलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.